आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आम्ही अक्षयच्या एंगेजमेंटची डेट फायनल केली आहे. सुपर्ब. अक्षय, हॅपी? हे बघ, you have to move on in life, beta. I mean, move ahead in life. हे बघ, शनाया तुझ्यासाठी खरंच योग्य आहे. आमच्यावर विश्वास ठेव. एज्युकेटेड आहे, श्रीमंत कुटुंबातली आहे. तुझ्यासाठी बेस्ट लाईफ पार्टनर ठरणार आहे ती. हे बघ, तुझा जर आमच्यावर विश्वास नसेल ना, आणि तुला जर हे खरंच मनापासून मान्य नसेल तर आय एम ओके विथ इट. म्हणजे आम्ही काही शब्द दिलाय ना, आमच्या शब्दाला एवढं महत्व नाही आहे बेटा. तुझा आनंद महत्वाचा आहे. मामा, तुम्ही जे म्हणताय ते सगळं मला मान्य आहे. हो ना? मग स्माइल बेटा. कम ऑन श्रेयस, मग एंगेजमेंटच्या तयारीला लागूया. ऑफ कोर्स. सो व्हॉट डू यू थिंक? मामा, मला उशीर होतो, मी निघतो. ओके. मी पण निघू? हा बेटा, मिस्टर रत्न पार्किंगची अपॉइंटमेंट घ्यायची आहे, ते विसरू नको. हो हो. अहो मॅडम, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. मी स्वतः फोन करतो, अपॉइंटमेंट मिळून जाईल. हा. दोघांनी प्रयत्न करा. रत्नपारखी म्हणजे मुंबईत नवीन बिझनेसमॅन आले तेच ना? हो, तेच. आपल्या बिझनेसच्या फ्युचरसाठी त्यांची अपॉइंटमेंट मिळवणं खूप गरजेचं आहे. श्रेयस, करून घेतो मी. सी यू. ओके, बाय. तुम्ही काय लंच नंतर ऑफिसला जाणार? नाही, हे संपलं की जातो. संजय, घेऊनच जातो. हा, आलो मॅडम. हा, यशोधरा त्या रत्नपारखींना भेटण्याची एवढी घाई का करते? हॅलो, माझं नाव श्रेयस सरनाईक. रत्नपारखी सरांची अपॉइंटमेंट मिळेल का? सॉरी सर, पुढच्या आठवड्यापर्यंत त्यांचं शेड्यूल बिझी आहे. नाही, मला काही फार वेळ लागणार नाही. थोड्या वेळाचंच काम होतं. सर, पॉसिबलच नाहीये, कारण ते आउट ऑफ टाऊन आहेत. पण अनुष्का मॅम आहेत. अनुष्का मॅम म्हणजे? रत्नपारखी सरांची मुलगी. त्याच हा बिझनेस सांभाळतात. हा, मग त्यांची भेट झाली तरी चालेल. हो, पण त्या अजून आल्या नाहीयेत. तुम्ही थोडा वेळ बसता का? ठीक आहे, पण ॲज अर्ली ॲज पॉसिबल प्लीज. शो सर. थँक्यू. इथे श्रेयस सरनाईक, यशोधरा इंडस्ट्रीच्या यशोधरा मॅडम आहेत ना, त्यांचा मुलगा. ओके, त्यांना बसायला सांगा, मी कळवते. ओके मॅम. काय ग, बरी आहेस ना? कसं वाटतंय? हो, औषधं घ्या वेळेत. आणि जेवण वगैरे जातंय ना? काय सुरू आहे? दिस इज फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग. पुन्हा मला जर पर्सनल कॉलवर दिसलात ना तर फायर करेन. हे तुम्हाला तुमच्या कामाचे पैसे मिळतात, टाइमपास करण्याचे नाही. आणि तुमच्या या वागण्यामुळे जर कंपनीचं काही नुकसान झालं तर तुमच्या सॅलरीतून पैसे कट होतील. गॉट इट? सॉरी मॅडम,
माझी बायको आजारी आहे हो. गेले 2 दिवस वर्कलोडमुळे तिला भेटता नाही आलं, म्हणून तिचं जेवण औषध याची चौकशी करत होतो. काय झालं तुमच्या मिसेसना? पॅरालिसिसचा अटॅक आलाय. ओ, तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला हे कारण द्याल म्हणून मी तुम्हाला माफ करेन? तुमच्या पर्सनल लाईफशी माझा काहीही संबंध नाही. एवढी रूढ आहे ही मुलगी. असं कोण बोलतंय एम्प्लॉईजशी? आणि कामाकडे दुर्लक्ष झालेलं मला चालणार नाही, समजलं? एक्सक्यूज मी मॅडम, अहो त्यांचा प्रॉब्लेम तरी समजून घ्या. इट्स नन ऑफ युअर बिझनेस. सॉरी. माझ्या ऑफिसमध्ये मी कसं वागायचं हे तुम्ही मला शिकवणार आहात? गो बॅक टू वर्क. एवढा कसला ॲटिट्यूड आहे हिला? एखाद्याचा प्रॉब्लेमही समजून घेता येत नाही. एवढी साधी माणूस की नाही? दादा, माझं नाव श्रेयस सरनाईक. तुम्हाला काही मदत लागली तर मला सांगा. राहू देत सर, तुम्ही नका पडूयात. उगीच माझ्या नोकरीवर गदा नको. मी बघीन काय ते. यू नो, आय एम सो हॅपी. मी कधीपासून प्लॅन करून ठेवलं होतं की मला काय काय शॉपिंग करायची. अक्षय, तू काही बोलत का नाहीयेस? अगं मला एक अर्जंट कॉल येणार आहे आणि ते नेटवर्कच नाही, तेच जरा. ओ गॉड, काय झालं? आय थिंक मी फोन आतमध्ये विसरून आलीये. मी आले, मी पटकन घेऊन येते. या शुअर लेट्स मीट.